नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माझ्या मैत्रिणींचा एकच प्रत्येकाचा प्रॉब्लेम किंवा एकच सगळ्यांचा जो काही मुद्दा असतो तर तो हा असतो की मॅम घरातली कामं असतात, मुलांची कामं असतात, या सगळ्या गोष्टी करत करत अभ्यास होत नाहीये. कितीही इच्छा असेल तरीही बसता येत नाहीये. हा प्रत्येकाचा एक सोडून एक आपल्या ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत तर प्रत्येकाचा हा कन्सर्न आहेच. प्रत्येक या स्टेजमध्ये प्रत्येक जण या स्टेजमध्ये असतं आणि एक गिल्ट नेहमी असतं की अभ्यास करता येत नाहीये बाबांनो, मला माझ्या घरच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मुलाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, या सगळ्यातून मला अभ्यास जमत नाहीये. तर आता तुम्हाला अभ्यास जमत नाहीये तर तुम्हाला तो कसा जमवता येईल याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. हा, असं काही आपल्याला एक्स्ट्रॉर्डिनरी वेगळं काही करायचं नाहीये किंवा मी तुम्हाला असं काही वेगळं सांगणार नाहीये की त्याच्याने तुम्हाला लगेचच सगळं व्हायला लागेल, असं काय नसतं. गोष्टी ह्या हळूहळू होत असतात, गोष्टी ह्या स्टेप बाय स्टेप होत असतात. आपण काय सुपर हिरो नाहीये, आपण काय सुपर ह्युमन नाहीये, आपण काय रोबोट नाही. आपल्याला गोष्टी हळूहळू हळूहळू त्या ढाच्यामध्ये बसवायच्या असतात. थोडं 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 आपल्याला त्याच्यावर इम्पॅक्ट पडायचं असतं. ते बघूया. पहिले तर एक समजून घ्या की बघा, तुम्ही जर अनमॅरिड आहात, ठीक आहे, तुम्ही चांगलाच टाईम देऊ शकता. नक्कीच अनमॅरिड असाल तरी रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, पण तुम्ही चांगला टाईम देऊ शकता. प्रॉब्लेम जो आहे तर तो प्रॉब्लेम आहे मॅरिड आपल्या विद्यार्थी मैत्रिणींचा, आणि त्यामध्ये जर तुम्हाला एखादं आणि दुसरं मूल असेल तर मग अजूनच जास्त आपल्याला कळतं की वेळ मिळत नाहीये कुठल्याही गोष्टीतून. आज मी तुम्ही सुरुवात कशी करणार आहात, तुम्हाला काय काय आत्ता सुरुवातीला करायचंय आणि कशा पद्धतीने तुमची पुढची जी वाटचाल असणार आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये, ते तुम्हाला मी सांगते. बघा, पहिल्या गोष्टी तर भरत्या आहेत, कंटिन्यू भरत्या आहेत. जेव्हापासून मी शिकवायला सुरू केले, जवळपास आता 4 ते 5 वर्ष झाली. 2020ला मी सुरुवात केली, 6 वर्ष झाली तसं तर म्हणायला गेलं तर. 6 नाही, 5 वर्ष पूर्ण झाली, 6वं सुरू आहे. तर एक लक्षात घ्या इथं, तेव्हापासून मी कंटिन्यू बघितलेलं आहे की भरत्या आहेत, पोरांचं सिलेक्शन होतं आहे, पोरांच्या लिस्ट लागत आहेत, जवळची लोक, घरातली लोक सिलेक्ट होत आहेत, कोणत्याही पद्धतीचा काही भ्रष्टाचार वगैरे न करता. हां, पहिली गोष्ट तर ही क्लिअर. त्यानंतर इथं मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षा पद्धतीचा. आता बऱ्याचशा ज्या काही सरळ सेवेच्या जाहिराती येतात तर त्या त्यांची परीक्षा पद्धती टाकतात. दोन प्रकारच्या, एक असते सरळ सेवा तांत्रिक आणि एक असते सरळ सेवा तांत्रिक. आता तांत्रिक आणि अतांत्रिक तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर इथं तुमचे दोन मुद्दे तर झालेच क्लिअर. परीक्षा या आहेतच, कंटिन्यू आहेत, भविष्यात पण असणार आहे. तुम्हाला मी आताच सांगितलं की लवकरात लवकर आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात येणार आहे. महिला व बालविकास विभागात जवळजवळ 8,000च्या आसपास, 8,000ची काय 4,000ची जाहिरात आली तरी मोठी झाली. सो या झडपीची जाहिरात आहे. नगर परिषदचं तर काम फुल ऑन जोरात सुरू आहे आणि 1-2 महानगरपालिकेच्या पण पडतीलच पडतील. या जाहिराती भरपूर झाल्या, लक्षात घ्या. 2018च्या आधी वर्षातून किमान 1 किंवा 2 जाहिरात यायची आणि मुलांना कळायचं पण नाही जाहिरात आली आणि गेली कसं. आता ऑनलाईनचा जमाना आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळते. जाहिरात आल्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतात, त्यामुळे याचा फायदाच करून घ्यायचा आहे तुम्ही सर्वांनी. आता बघा, ज्या सरळ सेवा आहेत, एक असते तांत्रिक. तर तांत्रिक सरळ सेवेमध्ये मी तुम्हाला आज उदाहरणं अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडीच्या पेपरचं देणार आहे, कसा तुम्ही इथं अभ्यास करणार आहात. अंगणवाडीसाठी बघा, तुम्हाला जो काही 100 प्रश्नांचा पेपर असतो, हा तुमचा प्रश्नांचा पेपर असतो, 100 प्रश्न असतात, हां, आणि 200 तुम्हाला गुण असतात. आता नेगेटिव्ह मार्किंग असेल नसेल, काही सरळ सेवेला नेगेटिव्ह मार्किंग असते, काही सरळ सेवेला नेगेटिव्ह मार्किंग नसते. बऱ्याचशा महानगरपालिका नेगेटिव्ह मार्किंग ठेवत नाही, पण गेल्या वेळेला अंगणवाडीला नेगेटिव्ह मार्किंग होती. पण आता बघूया कसं कसं होते. तर इथं तुम्हाला आता पहिली गोष्ट तर तुमचे जे नॉनटेकचे सब्जेक्ट आहेत त्याचा अभ्यास सुरू करायचा आहे. कुठलीही परीक्षा तुमची असो, कुठली पण परीक्षा असो, तुम्हाला नॉनटेक म्हणजे तुमचं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे तर तुम्हाला कुठे पण जावा लागणारच आहे. याच्यापासून तुमचा पिछा काही सुटणार नाही. त्यातल्या त्यात मराठी अगदी सोपं आहे, तर TCSचं मराठी खूप सोपं आहे. जास्तीत जास्त जे काही शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार याच्यावर भर द्या. आत्तापासून सुरुवात करा. 50-50 म्हणी, 50 वाक्यप्रचार, समानार्थी विरुद्धार्थी करायचं थोडं 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 करून. एक साथ एका दिवसात काहीच होत नसतं, लक्षात घ्या. तुम्हाला थोडं थोडं करून सगळं करावं लागतंय. त्यानंतर इंग्रजी सेम, इंग्रजीमध्ये पण तुम्हाला ओकॅबलरी चांगलं करायचे आहे. थोडं थोडं करून सुरू करा. जे सेंट्रलचे 2-3 चॅनल्स आहेत, राणी मॅम आहे,
निमिषा बन्सल मॅम आहे, त्यानंतर आपल्याकडे पण सुद्धा महेश पाटील सर आहेत, गणेश कड सर आहेत, हे धुरंधर आहेत इंग्लिशचे. तुम्ही यांचं थोडं थोडं यूट्यूबवर बघायला सुरुवात करा. लगेच काय पेड बॅच घ्यायची गरज नाही आहे, पण तुम्हाला या गोष्टी थोड्या थोड्या वोकॅबलरीवर थोडासा भर द्यावा लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानाचं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे. वाय फिअर वेन आय एम हिअर. तुम्हाला इथं महाराष्ट्राचा इतिहास जरा करायला लागेल, महाराष्ट्राचा भूगोल, हां, आणि नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी. तर या गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जस्ट रेग्युलर लेक्चरसुद्धा करायला सुरुवात केली यूट्यूबचे प्रश्न उत्तराचे, तरी बऱ्यापैकी इतिहास भूगोल जे काही जी के तुमचं कव्हर होणार आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर तर्क. तर जास्तीत जास्त सध्याचा भर जो असणार आहे तो रिझनिंग, थोडं 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 रिझनिंग थोडं रोज सोडवायचं. किमान प्रयत्न करायचे की दिवसाचे दिवसाचे दोन दोन तास तर तुम्हाला स्वतःचे मिळले पाहिजेत अभ्यासाला. जास्तीत जास्त 3 ते 4 मिळाले तर अगदी उत्तम राहील. आता तुम्ही म्हणाल मॅम हाच तर प्रॉब्लेम आहे, हाच तर आमचा मुद्दा आहे की आम्हाला वेळच नाही भेटत आहे, हाच तर मुद्दा आहे. एक लक्षात घ्या, आता मी सुद्धा एक नवीन आई आहे. नवीन म्हणण्यापेक्षा चला, आता माझी मुलगी अजून 4 महिन्यांनी, ती 1.5 वर्षाची पेक्षा मोठी आहे, म्हणजे अजून 4 महिन्यांनी ती 2 वर्षाची होणार आहे. बट तुम्हाला मी सांगते, मी ती 21 दिवसाची होती तेव्हापासून काम सुरू केलेलं आहे. 21व्या दिवशी मी आपलं उभा राहून इकडं लेक्चर घेतलेलं आहे. माझं सुद्धा सी सेक्शन डिलिव्हरी आहे. आपल्याला लांब जाऊन उदाहरणं द्यायची गरज नाही, तुमच्यासमोर जिवंत उदाहरण खडं आहे, जिवंत उदाहरण उभं आहे. इथं मी जेव्हा माझं डिलिव्हरी झाली तर लगेचच मी काम सुरू केलं, आणि मला ॲव्हरेज आत्ताच्या घडीला सुद्धा ॲव्हरेज कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8, 10, 12 कितीही तास काम करावं लागतं. ते मी करते, ते सांगता येत नाही. कधी कधी रात्रीच्या 3 वाजतात पोरीला झोपून करते मी. आपल्याकडे थोडंसं आपल्या म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करण्याची जिद्द, स्वतःचं नाव मोठं करण्याची जिद्द, माझं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे, मी इकॉनॉमिकली फायनान्शियली सेल्फ इंडिपेंडंट असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी उद्या जाऊन तीच मुलं सांगतील की माझी आई एक गव्हर्नमेंट सर्वंट होती, किंवा माझ्या आईने मला एवढं एवढं करून ठेवलेलं आहे, हे माझ्या आईने घेतलेलं आहे, माझ्या वडिलांनी नाही बरं का, हे माझ्या आईची प्रॉपर्टी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला आता मोटिवेट करतात. ओके. आता नक्कीच माझी मुलगी म्हणणार की हे माझ्या मम्मीनी करून ठेवलं आहे, हे माझ्या मम्मीनी केलेलं आहे मला. तिच्या वडील पण करतील, मी पण करेन. किंवा आता म्हणजे जेव्हा आपण काहीतरी आहोत, आता महाराष्ट्रातले एक 30,000 पोरं तर मला ओळखतात. ठीक आहे, ही पण खूप छानची गोष्ट आहे. त्यासाठी मी मेहनत केली आहे. लक्षात घ्या की ती वेळ आत्तासुद्धा माझी मुलगी म्हणजे आत्ता ह्या फेजमध्ये माझी मुलगी आता 1.5 वर्षापेक्षा मोठी झालेली आहे. तिला नुसतं बाहेर पाहिजे असतं, ती हैराण परेशान करून ठेवते. हैराण म्हणजे अक्षरशः मला सुद्धा वाटतं की थोडा वेळ थांबू, ब्रेक घेऊ, आज काही नको करायला, आज फक्त हिचं जे काही लाड आहेत ते पुरवू. पण असं नसतं. ओके. तुम्हाला रोज उठून कामाला जायचंच आहे. गोष्टी आहे जो की गाडा जो आहे रोजचा तो हाकायचाच आहे. संसार यालाच म्हणतात, लक्षात घ्या. तर तुमच्यासमोर मी जिवंत उदाहरण आहे. मी असं म्हणत नाही की मी जसं करते तुम्ही 6 तास करा, 12 तास करा, बिलकुल नाही. तुम्ही 2 तासापासून सुरुवात करा, 1 तासापासून, अर्ध्या तासापासून सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि थोडंसं तुम्हाला तुमच्या पार्टनरला कन्व्हिन्स करावं लागेल की हे मी करते, जरी झालं नाही झालं पण मी ज्ञानाची गोष्ट करते. ज्ञान तर कधी वाया जाणार नाही. उद्या हेच ज्ञान मी आपल्या मुलाला शिकवेल, मीच ह्या गोष्टी मी अभ्यासेल. ज्ञान माझं कुठंच वाया जाणार नाही, ही गोष्ट तुम्ही त्यांना सांगितली पाहिजे. असं तुम्ही म्हणणार नाही माझं सिलेक्शनच होणार मग मी असंच करेल, किंवा मग सिलेक्शन झाल्यावर मग तुम्हाला दाखवेन, अशा गोष्टी नाही करायच्या. पॉझिटिव्ह वेने बोलायचं की मी काय करते, मी अभ्यास करते किंवा मी ज्ञान ग्रहण करते, आणि ज्ञान ग्रहण करणं ही विश्वातली सगळ्यात मोलाची बाब आहे, आणि हे कधीच माझं आयुष्यात वाया जाणार नाही आहे. मी एक चांगली गोष्ट करते, मला या चांगल्या गोष्टीमध्ये तुमचा सपोर्ट पाहिजे, पुढे जाऊन मी तुम्हाला कमवून देईल वगैरे वगैरे, अशा आशा नाही दाखवायच्या. आणि असं बोलायचं पण नाही, फक्त बोलायचं मला सपोर्ट करा, मला अभ्यास करायचा, आणि अभ्यास कुठेच माझा वाया जाणार नाही, दॅट्स इट. एवढंच बोलायचं. आणि मी सुद्धा एवढंच बोलते. मी असं म्हणत नाही तुम्हाला एवढे पैसे कमवून देईल, मला काम करू द्या वगैरे वगैरे, तसला प्रश्न नसतो. माझं म्हणणं असतं मी जेव्हा काम करते, मी काहीतरी चांगलं काम करते, माझ्या या चांगल्या कामामध्ये सपोर्ट करा. पैसे येतील नाही येतील तो वेगळा विषय आहे. आणि तुम्ही व्यवस्थित तुम्ही ते ह्याचा 3 Idiotsचा डायलॉग पण तुम्ही ऐकला असेल. हां, तुम्हाला असं जे काही आहे ना, तुमच्या हॅपीनेस किंवा तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. कामयाबी जगमार के तुम्हारे पीछे आएगी, हे तुम्ही बघितलं असेल 3 Idiotsचा डायलॉग, आणि हा सही आहे. त्यामुळे इथं तुम्हाला हे जे नॉनटेक आहे याच्यावर रोज थोडं 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 काम करायचं आहे. जर तुम्ही अंगणवाडीचीच तयारी करणार आहात, मग मुख्य सेविकेची, पर्यवेक्षकीची, किंवा मग अंतर्गत कुठली पण असो,
तर त्यावेळेला तुम्हाला मी ऑलरेडी एक लेक्चर घेतलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते बघा, तुम्हाला काय करावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर सुरुवातीला तुम्हाला सगळ्यात पहिलं मी एक कायद्याची लिस्ट जी आहे, ओके, कायदे, आता कुठले कायदे, तर आय सी डी एस आणि महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवर कायदे आहेत. ते त्यातले बऱ्याचशा गोष्टी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी सगळ्या ज्या काही योजना वगैरे त्या टाकलेली योजना, कायद्याची लिस्ट तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकलेली आहे आणि टाकते परत. योजना, आता योजनासुद्धा ज्या आहेत, योजनासुद्धा महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवरच्या योजना तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत किंवा तिथं तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची. त्यानंतर पोषण अभियान. आता पोषण अभियान बघा, पोषण अभियान म्हणजे हेच नाही की पोषण अभियान 2017ला सुरू झालं, राजस्थान झुंझुनमध्ये सुरू झालं, तसं नाही आहे. पोषण अभियानामध्ये तुम्हाला प्रॉपर पोषण म्हणजे तुम्हाला कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्व या गोष्टीचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. म्हणजे प्रॉपर पोषण हा घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यानंतर कॉशीवारकर, मरासमस, त्यानंतर सॅम, मॅम, पोषण ट्रॅकर ॲपबद्दल माहिती असेल, कधी लॉन्च झालं वगैरे वगैरे, या गोष्टी ज्या आहेत ना, या पण याच्यामध्ये असतात. काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त पोषण हा घटक तर अभ्यासाला सुरुवात करा. कोणतं पण पुस्तक घ्या, आपल्या नोट्समध्ये, आपल्या अंगणवाडीच्या नोट्समध्ये काहीतरी 104 पानांची पोषणची नोट्स आहे. ती कुठल्या पुस्तकात पण एवढं भारी पोषण हा घटक नसणार आहे, तेवढा भारी मी पोषण हा घटक दिलेला आहे. तो आता चालू करा, रोज असंच मोबाईलमध्ये टाइमपास करत करत वाचून काढायचं हळूहळू हळूहळू. आणि संगणकच्या सुद्धा सगळ्या नोट्स आहेत. संगणक तुम्हाला थोडं जर तुम्हाला थोडंफार माहिती आहे, तुम्ही जर हाताळताय वगैरे, तर गोष्टी तेवढ्या अवघड जाणार नाही. पण आपण एक गृहिणी असल्यामुळे किंवा बराचसा वेळ आपण अभ्यास टेक्नॉलॉजीच्या लांब राहिल्यामुळे गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे काही शॉर्टकीज सुरू करा हळूहळू. शॉर्टकीज असतील किंवा मग सगळ्यांची कामं आहेत, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, त्यानंतर जे काही आपलं अँड्रॉइड आहे किंवा मग आपण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, या गोष्टी ज्या आहेत, ॲप्लिकेशन सिस्टीम आहे, या गोष्टी हळूहळू माहिती करायला शिका. कधी कधी टाइमपास जेव्हा वेळ आहे, चपात्या करतोय, भाकरी करतोय, स्वयंपाक करतोय, भांडी घासतोय, त्यावेळेला एक 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 जे काही व्हिडिओज आहेत, तर ते व्हिडिओ बघायला सुरुवात करा. जेवढं लक्षात जाते तेवढं लक्षात जाते, आपल्याला काही सगळंच नाही घालवायचं, पण थोड्या गोष्टी तर क्लिअर होतील. तर ह्याचा टेक्निकल अभ्यासक्रम तुम्ही आत्ता सुरू करू शकता. आणि जर आरोग्य महत्त्वाच्या योजना, आरोग्याच्या योजना पण विचारल्या जातात, त्या पण आपण इथं देऊया. तर तुम्हाला आता हा जर अंदाज आहे बघा, 19-20चा फरक होईल जेव्हा MPSC कडे जाणार आहे म्हणतायत, तर थोडासा फरक होईल. पण हा जो घटक आहे तो कुठे जाणार नाही, काहीतरी ॲड होईल, पण हा घटक कुठंच जाणार नाही. ICDSचा, पोषणचा कुठे जाणार नाही. तर याचा तरी अभ्यास तुम्ही सुरू करा. माझं म्हणणं हे आहे. त्यानंतर हे तुम्ही बघितलं. आता बघा, आपण अंगणवाडीबद्दल बोललो आणि बाकी असतात सरळ सेवेच्या जाहिराती, अतांत्रिक. जसं की आता मी म्हटलं की महिला व बालविकास विभाग जाहिरात काढणार आहे, तर महिला व बालविकास विभाग जेव्हा जाहिरात काढेल तर ते अतांत्रिक असते. महिला व बालविकासची जाहिरात अतांत्रिक म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट नसतो. तिथं तुमचं जे डिवायडेशन असतं ते 25-25-25-25 गुणांचं असतं. मार्क्स तुम्हाला 50-50 आणि 50 आणि 50, 200 मार्क्स असतात, 100 प्रश्न असतात. इथं टेक्निकल नसतं. ज्या सरळसेवेच्या अतांत्रिक जाहिराती असतात, टायपिंगच्या किंवा बाकी सगळ्या ज्या जाहिराती असतात, तर तिथे तांत्रिक नसल्यामुळे 25-25चं डिवायडेशन असतं. आता तुम्ही खरं तर याचा जर अभ्यास सुरू केला तर लक्षात घ्या, तुमच्या या तांत्रिकच्या या घटकाचा अभ्यास आपोआप होऊन जातोय. हा जो घटक आहे, या घटकाचा अभ्यास जर तुम्ही हा घटक सुरू केला आत्तापासून सुरू केला तुम्ही, तर ते ऑटोमॅटिकली तुमचं होऊन जाते. त्यामुळे तुम्ही पहिले, तुम्हाला जसं सांगितलं, महत्त्वाच्या म्हणी, वाक्यप्रचार, ज्या काही गोष्टी हळूहळू रोज थोडं थोडं करायला शिका. इंग्रजी भाषेची वोकॅब्युलरी थोडं करून 10 शब्द दिवसाला, जे काही इडियम फ्रेजेस थोडं करून करायचं, थोडं हलकं. जीकेचं माझं लाईव्ह लेक्चर जरी बघितलं आणि महाराष्ट्राचा इतिहास थोडा वाचायचा, कधी थोडंसं भूगोल वाचायचा, मन केलं तर राज्यशास्त्र वाचायचं, एखादं पूर्ण फुल फ्लेज व्हिडिओ असतात, जीके पूर्ण, इतिहास पूर्ण, भूगोल पूर्ण, नागरिकशास्त्र पूर्ण, असे व्हिडिओज बघायचे काम करत असताना ते पण होऊन जाईल. गणित बुद्धिमत्ता, आता गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्ही पुस्तकातून प्रॅक्टिस केली किंवा वेगवेगळ्या सरांचे वर्कबुक्स येतात, ते वर्कबुक घेऊन तुम्ही सोडवा. ढवळे सर आहेत, त्यानंतर आपले आरगडे सर आहेत, त्यानंतर तुम्ही जर बघाल अभिषेक ठिगळे सर आहेत नवीन, आता ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत. तर यांचे बुक्स आहेत किंवा हळूहळू
काम करायला सुरुवात करा या विषयावर. बॉड मास वगैरे वगैरे सोडवायला सुरुवात करा. थोडं 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 करून आपलं आप तुम्हाला गोडी निर्माण होईल. आणि जेव्हा तुम्ही हे घटक कराल तर तांत्रिकचे सुद्धा ते 15 मार्क्स तुमचे क्लिअर कव्हर होऊन जातात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर आत्ताच सुरू केलं, मी काय म्हणते दिवसाला अर्ध्या तासापासून सुरुवात करा, पण तुमचा टाईम कमी करू नका, टाईम वाढवा. आणि आपल्या घरातल्यांना मर्जीत घ्या. आपल्या घरातल्यांना सांगा की मला अभ्यास करायचा, मला सपोर्ट करा. मी काही वाईट करत नाहीये, मी चांगलं काम करते आणि नक्कीच चांगलंच होणार आणि या आशेने मी करते. मग नक्कीच तुमच्या घरातले तुम्हाला सपोर्ट करतील. आणि जर मुलं थोडीशी समजूतदार असतील तर त्यांना समजवा. लहान असतील तर मग घरच्यांकडे थोडंसं गोष्टी सांगा. तुमच्या पार्टनरला सांगा की थोडा वेळ सांभाळा, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. असं हळूहळू जर कराल तर नक्कीच तुम्ही इथं या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन त्या PDF मध्ये नाव आणू शकता. लक्षात घ्या. कुठली पण असो, मग एखादी ती नॉन टेकची सरळ सेवा असो किंवा मग अंगणवाडीची असो किंवा महिला व बालविकास विभागाची असो, समाज कल्याण असो, कुठलं पण असो, तुम्ही या पद्धतीने. आणि एवढंच आहे, कसं काही वेगळं काही नाही आहे, लार्जर दॅन लाईफ, रॉकेट सायन्स असलं काहीच नाही. हे एवढंच आहे आणि एवढंच करायचं आहे तुम्हाला सुद्धा. फक्त खूप मोठं केलं जात आहे बस, नाही येते, एवढंच आहे बघा. आणि जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करताय तर फक्त 199 रुपयाला बघा. मी ही आपली बॅच ज्याच्यामध्ये योजना, कायदे, माझ्या हस्तलिखित नोट्स आहेत बरं का, हस्तलिखित नोट्स आहेत. आता ही रेकॉर्डेड आहे, लास्ट टाइमला आपण अंगणवाडीच्या वेळेला केलेली रेकॉर्डेड बॅच आहे म्हणून फक्त 199 रुपयाला आहे. आता जशी अपडेट येईल तशी मी बॅच सुरू करेल आणि ती बॅच जी लाईव्ह असणार आहे ती 1000 रुपयाची असणार आहे. लक्षात घ्या. कारण की बॅचमध्ये मी लाईव्ह शिकवणार आहे, माझा हँड रिटन कंटेंट असणार आहे. आणि गेल्या वर्षीच्या कामानंतर मी बघा कोणच तुम्हाला गेल्या वर्षीची बॅच विकणार नाही, कारण की गेल्या वर्षीची बॅच आणि त्यानंतर पेपर झालेला असतोय. तर मग ते बॅच आणि पेपरमध्ये जर फरक असेल तर पोरांना कळतं, अरे पेपरला तर हे आलं होतं आणि ह्यांच्या बॅचमध्ये शिकवलं नाही, तर काय घ्यायची गरज आहे. पण मी तुम्हाला गेल्या वर्षीची बॅच घ्यायला सांगते, कारण की मला माहिती आहे माझ्याच बॅचवरून पेपरमध्ये आलं होतं किंवा मी जे ज्या पद्धतीने घेतलं होतं तसं म्हणजे पेपर पॅटर्ननुसार मी घेतलं होतं. हां, तर मग मी बिंदास सांगू शकते. आणि हे रेकॉर्डेड बॅच म्हणून प्राइस कमी करून ठेवलेली. मी पण असं म्हणत नाही की हीच बॅच घेऊन अभ्यास करा, पण तुम्ही आत्ता अभ्यास सुरू करा या घटकावरून. आता अपडेटेड गोष्टी, ज्या नवीन बदल झालेल्या गोष्टी आहेत, जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, महत्त्वाच्या अजून योजना असतील, सगळ्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी असतील, ती बॅच येईल लवकरात लवकर. पण सध्या मला असं वाटतं की तुम्ही आत्ता अभ्यास सुरू करा. पेपर आल्यावर मी अभ्यास सुरू करतो असा जर तुम्ही विचार करत असाल तर मग सापशे गणताय. तुम्हाला अभ्यास आत्तापासून सुरू करायचा. थोडं थोडं करा. सगळे महत्त्वाचे योजना, कायदे वगैरे मी दिलेलं आहे. योजना सगळं काही संगणक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. पोषण अभियान आहे, त्याच्यामध्ये सगळ्या योजना आहेत, माझ्या हस्तलिखित नोट्स आहेत. खूप भारी नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त 199 रुपयाला घेऊन टाका. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये. आणि टेस्ट सिरीजसुद्धा अंगणवाडीची भारी आहे ही सुद्धा. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे भेटेल. अभ्यास आत्तापासून सुरू करायचा आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तिथे मी सगळ्या अपडेट्स, सगळ्या नोट्स तुमच्या शेअर करत असते. थँक्यू.